ओटीला बसलेल्या ना त्या सगळ्या त्यांच्या सगळ्यांच्या ओटी बसलेल्या. हो मिसळच बनवून नाही गेलेले खाल्ले आता तरी खाली ठाण्याला तिकडे व्हिडिओ पण नाही केले. लांब गर्दी होती. मार्गशीर्ष महिन्याचा सगळा सामानच पण घ्यायचं होतं सामान नाही मी थोडासा स्कूटीवरच आलेला आहे. मालपून राहायचं इथं फलाकाचे असतात ना केले आणले लगेच नाही खायची सुरुवात. तर सॉक्स फेकून दिलं बघितला. तुला स्कूलला पाहिजे ना. मला गाऊन घेतलं ना गाऊन दाखवू ना कसे आहे बघ. इथे कानातले घेतले
आवडलेले मस्त दिसतात. सांडव सगळा. आम्ही आता निघतो आता 16 सोमवारात यांच्या मित्राच्या घरी. कुठं? पाड्यावर जायचं आहे ना. काय नाव? किशोर तरे. ते जायचं आहे आम्हाला आता 16 सोमवारांना. चला आपण आता तिथंच भेटू. आणि भाऊसांच्या इथे घरी आता जेवून घेतो आम्ही 16 सोमवारात. उपवास आहे. सगळी बसली आलं निघायला लागेल. कीर्तनाला जायला लागेल परत. आम्ही सोमवारातून येऊन लगेच तशीच निघालो. आता कीर्तन पण चालू झाला. 9:15 वाजले. चला आपण आता कीर्तनात जाऊ. आज लेडीज आहे ना. आता आपण आणि हे रामदास स्वामींना कळल्यावर मग ते विचारते झाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून. And you all not answerable to Supriya ताई, not answerable to रामदास स्वामी, not answerable to any other संत, but answerable to yourself. या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका, संतांना देऊ. की लोकांचं हेच उत्तर असणार आहे, सुख नाही कोठे आली या संसारा. आणि जर सुख होतं तर त्याचं प्रमाण किती आहे, त्याचा रेशिओ किती आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारानं सुख दिलेलं नाही आणि सुख मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते माझे साधू संत सांगतात. सुखाला गी करीसी तळमळ, तरी तू 50 कोटीची एवढी करे एक वेळ. नको 50 कोटी, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्यानं होईल काय, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचं दुःख विसरसी. त्याला बघितलं ना की सुख लागतं. का? कारण त्याच्या इतकं सुखरूप जगात कोण आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या आत्ताच मंदिरातून आलो. आता 12 वाजले. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.